इनकी यहाँ से समाप्ति की जाएगी। डॉट गेंद पर नंबर होता है 0 और 0 की यहाँ से कोई कीमत नहीं होती है। जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे। ज्याला कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल त्यांनी मात्र त्या ठिकाणी यावा आणि जेवणाचा आस्वाद घ्यावा। इस बार कदमों का इस्तेमाल किया जाएगा। ऑफसाइड पर ड्राइव शॉट मिड ऑफ के रीजन पर खिलाड़ी है। चिके सिंगल मैदान के अंदर यहाँ से दौड़कर जरूर पूरा किया जाएगा। इससे एक के साथ टीम का टोटल आगे बढ़ेगा। 8 रन बनी है रन संख्या। आज का इस टूर्नामेंट का पहला दिन 25वां सीजन हम टीम जितवाई एकता गांव कप का यहाँ से जरूर देख रही है। कदमों का इस्तेमाल किया। जड़ में गेंद की पिचिंग नजर आएगी। गेंद ने एकदम टो ऑफ द बैट को टच किया। देखते ही देखते बैकवर्ड रीजन में गई है। 2 रन मैदान के अंदर पूरे किए गए। तीसरे की कोशिश की जाएगी। अच्छी फील्डिंग है वहां पर। 1 रन अपने टीम के लिए जरूर बचाया, लेकिन 3 रन इस गेंद पे आपको मिलते हुए नजर आएंगे। जीते प्रीमियर लीग को आपने कुछ ही दिनों पहले देखा। उसके बाद चितवाई एकता गांव कप 2025 चीते गांव की ये टूर्नामेंट जहाँ पे 42 टीमें आपको पार्टिसिपेट करते हुए नजर आएंगी। 42 टीमों की अगर आप बात करेंगे तो बिल्कुल इस टूर्नामेंट में लगभग अगर हम बात करें तो 462 खिलाड़ी खेलते हुए नजर आएंगे। इस बार बैकवर्ड पर गए, ऑफ साइड पर लॉफ किया, कैप में गेंद है, मैदान के बाहर 4 रन। पिवनच्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय। पहली ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है। टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर बगैर नुकसान 15 रन। अच्छा स्टार्ट यहां से मिला है बैटिंग करती हुई टीम शिव मल्लार भी को। और दूसरी ओवर में यहां से गेंदबाजी में परिवर्तन किया जाएगा। नीजी पहली और टीम की ओर से दूसरी ओवर की भागदौड़ को संभालने के लिए गेंदबाजी मार्क के ऊपर अगर हम बात करें तो गेंदबाज आर्यन जो बॉलिंग मार्क के ऊपर आएंगे राइट आर्म ओवर द विकेट से। पहली गेंद फुलर लेंथ वाली डिलीवरी, ओवर पेश डिलीवरी नजर आएगी। ऑन साइड के ऊपर बड़ा हिट लगाने की कोशिश। गेंद और बल्ले का आपको प्रॉपर कांटेक्ट नहीं नजर आया। शॉट में एलिवेशन नहीं था, उसकी वजह से अलोंग द कार्पेट से काउ कॉर्नर के रीजन पर यहां से 2 रन आपको मिलते हुए जरूर नजर आएंगे। क्रिकेट का खेल सिंगल डबल का रोल बहुत इंपॉर्टेंट होता है। बूंद बूंद से समंदर बनता है। इक्के दुक्के से आप बड़े टोटल तक जरूर पहुंच सकती है। कमाल की लेजर गाइडेड मिसाइल जो आपको ऑन पॉइंट पर लैंड होती हुई नजर आएगी। यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को गन चक्कर, और उसी यॉर्कर का यहां से इस्तेमाल जरूर किया जाएगा। यॉर्कर गेंदें खेलना एज एन बैटर बहुत मुश्किल होता है क्योंकि एकदम जड़ में गेंद आती है। कदमों का इस्तेमाल किया। मोबाइल का नेटवर्क और क्रिकेट का फुटवर्क बहुत इंपॉर्टेंट होता है। डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी को तैनात किया था, लेकिन कमाल की रनिंग बिटवीन द विकेट्स आपको नजर आएगी। देखिए बड़े हिट भले ही ना आ रहे हो, लेकिन सिंगल डबल से यहाँ से स्कोरबोर्ड को कंटिन्यू रखने का काम दोनों बल्लेबाजों के माध्यम से किया जाएगा। देखिए डॉट गेंदें नहीं खेली है। सिंगल डबल जितना आप लेंगे उतने आपकी टीम बड़े टोटल तक पहुंच सकती है। और यही मंसूबे के साथ सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान पर बल्लेबाजी कर रही है। इस जोड़ी को तोड़ना गेंदबाजी करते हुए टीम के लिए बहुत इंपॉर्टेंट। इस बार खराब गेंद, दिशाहीन गेंद आपको डिलीवर्ड होते हुए जरूर नजर आएगी। डाउन द लेग साइड वाली ये गेंद जरूर थी, लेकिन यहां से एक सिंगल रन जरूर चुराया जाएगा। इसी 1 रन के साथ टीम का टोटल बना है स्कोर कार्ड के ऊपर 20 रन।
अभी भी 8 गेंदें आपको इस पहली पारी में बचती हुई नजर आएगी। 20 रन बनी है। 8 गेंदों में अगर कम से कम 15-20 और आती है तो 40-42 एक फाइटिंग टोटल हो सकता है टीम स्टार वागरेश्वर के सामने। इस बार स्ट्रेट लॉफ्ट किया, दो खिलाड़ियों के बीच थी दरार, गेंद हो जाएगी फरार। बल्लेबाज ने किया वार, नंबर आएगा 4। के साथ रनों को रफ्तार जरूर दी जाएगी। इस बार भी कदमों का इस्तेमाल किया, जड़ में गेंद थी, मिड ऑफ पर खिलाड़ी है, रिस्की रन हो सकता है लेकिन नाम रिस्क लेने से बनती है, ये हमेशा कहा जाता है। और यहाँ से चिकी सिंगल मैदान के अंदर जरूर पूरा किया जाएगा। और इसी 1 रन के साथ ओवर नंबर 2 का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है। पहले बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद शिव मल्लार बी टीम का टोटल बना 25 यानी 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। चलिए इसके बाद की मैच भी एक बड़ा बैटल आपको देखने को मिलेगा। एक तरफ टीम शांति नगर बी और उनके सामने टीम नवजोत ए। इन दोनों टीमों के बीच आज के दिन की 5वीं मैच यहां से खिलाई जाएगी। तो जैसे इनिंग ब्रेक होगा, टीम शांतिनगर बी के कप्तान और टीम नवजोत ए के कप्तान आपको टॉस करने के लिए इनिंग ब्रेक में कंपलसरी आना है। सन्माननीय आपण बादोई पाहुणे देवानंद म्हात्रे साहेब, ज्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल। पहिला गावकप जो भरवला गेला होता त्यामध्ये त्यांचा देखील महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा मात्र सातत्याने राहिला होता आणि तिथून मात्र गावकपची सुरुवात झाली। त्या पहिल्या गावकपमध्ये ज्यांचा मात्र अतिशय मोलाचा हातभार राहिलेला आहे ते देवानंद म्हात्रे साहेब आज व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच केला जाईल। इस बार की कमाल का शॉट आपको नजर आएगा, बैकफुट पर गए, क्रीज का इस्तेमाल किया, ऑन साइड पर लॉफ्ट किया, फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। आखिरी ओवर की जिम्मेदारी को लेकर मधुसूदन जो गेंदबाजी मार्ग के ऊपर नजर आएंगे। इस बार देखिए ऑफसाइड पर लॉफ्ट करने की कोशिश थी, दिशाहीन गेंदबाजी नजर आएगी। देखिए कई खिलाड़ी ऐसे हैं जो अपने व्यवहारिक जीवन की वजह से, सांसारिक जीवन की वजह से क्रिकेट से काफी दूर जा चुके हैं और वो सारे खिलाड़ियों को आज गांव कप के द्वारा एक साथ लाने का काम लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब देऊळाली ने किया है। टोटल बनाए 30 रन 30। इस बार भी देखिए ऑन साइड पर लॉफ्ट करना चाहते थे लेकिन बल्लेबाज ने की गलती, गेंदबाज ने कहा यू मिस बट आई विल नेवर मिस। विकेट नंबर 1, बैक टू डग आउट।
इस बार की गेंद देखिए ऑन साइड के ऊपर लॉफ्ट किया जाएगा। खिलाड़ी यहां से लॉन्ग ऑन से मिड ऑन तक आते हुए नजर आएंगे। दूसरा रिस्की रन हो सकता है। अगर पहली अटेम्प्ट में गेंद को कैरी किया जाता तो ये रन आउट का मौका बन सकता था, लेकिन 2 रन मैदान के अंदर चीते की रफ्तार के साथ जरूर पूरे किए जाएंगे। आखिरी ओवर जिसे डेथ ओवर कहा जाता है, बल्लेबाज जितने रन आए उतने अच्छे, और 3 गेंदों में अब तक 6 रन बटोरे गए हैं। अनिकेत ठाकुर इनके कैच के लिए 200 का इनाम उनको यहां से जरूर दिया जाएगा। लेफ्ट हैंडेड बैटर हमेशा क्रिकेट में घातक मानी जाती है। इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, खुद घूमे गेंद को न घुमा पाए। यहां से फर्स्ट स्लिप में गेंद को कैरी किया जाएगा। अंपायर का लेग बाइस का इशारा हमारी तरफ आ चुका है और यहां से मिलेगा एक सिंगल रन। इक्के दुक्के से टीम का टोटल यहां से आगे जरूर ले जाया जाएगा। टीम की रन संख्या बनेगी स्कोर कार्ड के ऊपर डबल 3 जिसे मैं कहता हूं, यानी 33 का आंकड़ा जरूर आ चुका है। आखिरी 2 गेंदे, एक आध बड़ा हिट अगर आता है 38-40 रनों तक अगर पहुंचती है टीम शिव मल्लार भी, तो बड़ा टोटल यहां से टीम स्टार वागरेश्वर के सामने खड़ा किया जाएगा। 2 गेंदे बची है, एक आध बड़े हिट की उम्मीद है मैदान के अंदर। अभी भी तुलसीदास मौजूद, ऑन साइड के ऊपर लॉफ्ट किया। द बॉल इज ऑन स्लॉट, डिलीवरिंग आउट ऑफ द प्लॉट, मैक्सिमम 6 रन्स। आखिरी गेंद, इस गेंद को भी लॉफ्ट किया, लेकिन इसमें कनेक्शन उतना अच्छा नहीं। खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, लेकिन गलती को यहां से जरूर गलती दोहराई जाएगी, भुगतान भुगतना पड़ेगा। 2 रन मैदान के अंदर दौड़ के जरूर पूरे किए जाएंगे। पकड़ो कैच और जीतो मैच, ये हमेशा कहा जाता है, लेकिन यहाँ पे नसीब का साथ मिलेगा बल्लेबाज तुलसीदास को। और इसी के साथ पहली पारी का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है। बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद शिव मल्लार बी टीम ने रन संख्या बनाई स्कोर कार्ड के ऊपर 41 यानी 41 रन, और टीम स्टार वागरेश्वर के सामने आने वाली 18 गेंदे और 42 रनों का लक्ष्य यहां से जरूर रखा जाएगा। 18 में 42 क्या चेस किए जाएंगे या बनाए जाएंगे, ये बात देखने लायक हो सकती है। 22 की एक शानदार पारी तुलसीदास ने खेली। 40+ ओल्ड इज गोल्ड, ये उन्होंने दिखाया और कमाल की बैटिंग के साथ अपनी टीम को 41 तक पहुंचाया है। 18 गेंदे और स्टार वागरेश्वर को जीत के लिए 42 यानी 42 रनों की जरूरत। चला पुढील मॅचचा टॉस केला जाईल। शांतीनगर बी टीमचा कर्णधार आणि त्यांना फाईट करताना टीम नवज्योत ई, दोन्ही टीमचे कॅप्टनना कॉल असेल की आपण कंपल्सरी टॉस बॉक्स मध्ये यावं। इनिंग ब्रेक झालेला आहे, त्यामुळे शांतीनगर बी आणि नवज्योत ई दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यावं। करण्याची विनंती सन्माननीय हरिभक्त पारायण नामदेव नारायण म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते मात्र टॉस आपण या ठिकाणी नक्कीच करायचं आहे। दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी सज्ज झाले गेलेले आहेत आणि टॉस मात्र या ठिकाणी आता नक्कीच केला जाईल। हेड कॉल केला गेला शांतीनगर बीचच्या माध्यमातून। इट इज टेल टॉस जिंकला नवज्योत ए टीमने, कॅप्टन काय निर्णय असेल? आमची फर्स्ट फिल्डिंग असेल। फिल्डिंग करण्याचा तुम्ही निर्णय घेताय। आपण पाहिलं की गेल्या 2 मॅचपासून धावा होत नव्हत्या, परंतु या मॅचमध्ये धावा झाल्यात, तर अशा परिस्थितीमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 3 ओव्हरमध्ये आम्हाला तरी 30 ते 40 रनचा टार्गेट असेल समोरच्या टीमसाठी। आणि आज खरंतर गावातल्या खेळाडूंना घेऊन तुम्ही एक टीम मात्र 11 खेळाडूंची इथे एकत्रित केलेली आहे, कशा प्रकारे तुम्ही संघ बांधणी केली आणि तुमच्या संघाविषयी काय म्हणाल?
आमचा संघ तर असा चांगला आहे, तसं बहुतेक 4-5 बॅट्समन आहेत आणि बॉलर पण चांगले आहेत. गेल्या वर्षी पण आम्ही 3rd नंबर मारलेला गावकपमध्ये आणि त्याच्या प्रतिवर्षी आम्ही 2nd नंबर मारलेला आहे. तर आमची टीम चांगलीच आहे. नक्कीच शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी नक्कीच देऊया. तुमच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे. 3 षटकांची मॅच. किती धावांपर्यंत पोहोचाल? पूर्णपणे आमचा टार्गेट असेल 30 ते 35 धावा काढण्याचा टार्गेट असेल. त्याच्यापुढे बॉलिंग लाईन पण आमची खूप चांगली आहे. त्या हिशोबाने आम्ही पुढची मॅच जी आहे यांच्याबरोबर ती जिंकण्याचा खूप प्रयत्न करू. मागील वर्षी कसा परफॉर्मन्स राहिला होता या स्पर्धेमध्ये? मागील वर्षाच्या काय आठवणी असतील? मागील वर्षाचा परफॉर्मन्स म्हणजे आता पिचच्या खूप कमी आहेत गावामध्ये, तर प्रॅक्टिस ही दुसऱ्याच्या पिचवरच होतो आहे. त्याप्रमाणे चांगला परफॉर्मन्स दिला होता आम्ही पण. मागच्या वर्षी पण थोडक्यात आम्ही हारलो, नाहीतर बऱ्याचशा बलाढ्य टीमींना पण हरवलं होतं आम्ही. आणि मग आता मागच्या वर्षाची हार विसरून या वर्षी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मारण्यासाठी काय प्रयत्न असतील? प्रयत्न म्हणजे काय, प्रयत्न हे 11 घरांनी केले पाहिजे, एका दोघांनी कोणी होत नाही. जेव्हा 11 घरी प्लेयर टीममध्ये खेळतील तेव्हा प्रयत्न हे सक्सेस होतात. शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी नक्कीच असतील. सो द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, टीम नवज्योत वन द टॉस अँड दे आर गोइंग टू डू बॉल फर्स्ट. दॅट्स इट. थँक्यू सो मच. येस, थँक्यू मानस. स्टार वागरेश्वर आणि शिव मल्हार बी ही फाईट मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2nd इनिंगला या ठिकाणी सुरुवात होत असताना संतोषदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. सो वेलकम संतोषदादा. चला, आक्षेप आहे का पंच गोलंदाजावर? होय, जरूर. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी जरूर. आम्ही टीव्ही अंपायर या ठिकाणी आमचे पाहतील. 2 मिनिटं द्या आम्हाला. टीव्ही अंपायर या ठिकाणी येऊ द्या आमच्या ऑफिशियली. तिसरे पंच या ठिकाणी गोलंदाजाचा आक्षेप खरं तर नोंदवलाय. अर्थातच गोलंदाजी करत असताना 90 अंशाचा कोण यायला हवाय. त्यात काहीशी खराबी वाटत असेल तर अशा प्रकारच्या स्ट्रॅटर्जी आपण क्रिकेटमध्ये पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये शिवमल्हार बी संघाने खरं तर फलंदाजी केली आणि आता मात्र धावांचा पाठलाग करण्यासाठी स्टार वागरेश्वर संघ सज्ज झालाय. परंतु हा धक्का पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होईल. मच्छिंद्र बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक लखनचं आपण पाहतोय. स्टार वागरेश्वर संघ 42चं टार्गेट आणि धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या चेंडूवर धक्का पहिला. 3ऱ्या क्रमांकावर मधुसूदन या खेळाडूला आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटचं फेस खोललं. दीप कवा पॉईंटकडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि आणखीन एक एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी जरूर मिळेल. व फेकी थोडी खराब पाहायला मिळाली. एक एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी जरूर मिसफील्ड मुलं स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. अर्थातच 3 धावा धावफलकावर आपण पाहतोय. मॅच ऑन आहे. स्टार वागरेश्वर आणि शिवमल्हार बी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना शिवमल्हार बी या संघाने 41 धावा जमवल्या तर 42 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी स्टार वागरेश्वर या संघासमोर ठेवलं गेलंय. बिग फाईट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आपण पाहतोय.
चांगला चेंडू होता या ठिकाणी, परफेक्ट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूचं प्रत्युत्तर नव्हतं फलंदाजाकडे. यष्टीरक्षक बीट झाला, बाईटच्या स्वरूपाने एक सिंगल रन स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. 4 धावा धावफलकावर या ठिकाणी आपण पाहतोय. आपल्या मराठी माणसाचं हक्काचं खरं तर वाहिनी आर्यस लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी केली जातोय. जरूर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. खारेपाट विभागातील खरं तर हे चॅनल. माजी सरपंच सन्माननीय भाऊ म्हात्रे साहेबांची उपस्थिती आपण मंचकावर पाहतोय. साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. खरं तर काही दिवसांपूर्वी जिथे विभाग प्रीमियर लीगच्या ऑक्शन सोहळ्यासमयी साहेबांची भेट आमची झाली. भाऊ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी हृदयाच्या अंतकरणापासून आपण स्वागत करूया. आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, फुटबॉलचा वापर, परंतु रन्स मिळेल, एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ इकडे समाप्त झालाय. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकानंतर 42 धावांचा पाठलाग करत असताना टीम स्टार वागरेश्वर संघाची धावसंख्या 5 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 5 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. परंतु कौतुक करावं लागेल शिवमल्हार बी संघाचं, ज्या अर्थी त्यांच्या प्लेइंग 11मध्ये खरं तर अपकमिंग यंगस्टार जे आहेत त्यांना जास्त प्राधान्य दिलेत. एक खेळाडू अंडर 15 मधला आपल्याला पाहायला मिळतो, छोटा खेळाडू. खरं तर त्याचं क्षेत्ररक्षण जबरदस्त आहे. 11वीला सध्या तर खरं तर तो शिकत आहे. स्वरूप पाटील या खेळाडूकडे जरा कॅमेरा फोकस करा प्लीज. आर्यस लाईव्हच्या आमच्या ऑफिशियली कॅमेरामॅनला विनंती करेल ऑन स्क्रीन. खरं तर त्याला आपण पाहू शकताय. जर्सी नंबर 19 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू. खरं तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये एक स्टार खेळाडू म्हणून देखील या खेळाडूला आपण पाहू शकता. ज्या अर्थी जितू आहे जिथे म्हटलं की हरेश गावण, इलू ठाकूर, रुपेश आणि स्टार रोहित म्हात्रे अशा खेळाडूंना आपण पाहतोय. 19 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला छोटा खेळाडूला आपण पाहतोय, त्याला शुभेच्छा देऊया. मॅचकडे जाऊया. पहिलं षटक संपलंय. 5 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि राहुल 12 चेंडू आणि विजयासाठी बरोबर 37 क्षमासावी 37 धावसंख्येची आवश्यकता असेल. 42चं टार्गेट आहे. 37 धावसंख्येची अद्याप ही आवश्यकता या ठिकाणी पाहणार आहोत आपण. स्टार वागरेश्वर या टीमला बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये संघर्षमय सामना आपण पाहतो. चला घाई करा पंच, प्लीज टाइम अलर्ट करा, नाही आपण दंडित करा. एका संघाला आपण पॅनल्टी द्याल ना तर पुढचे सर्व संघ व्यवस्थित अगदी वेळेत षटक समाप्त करतील. यावेळचा पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील आपण पाहिला. इट्स अ बीमर कॉल. हाईट फॅक्टर, वेट्स ऑफ फाईट, कमरेच्या वरचा चेंडू बीमर म्हणून खरं तर ज्या चेंडूला घोषित केलंय. एक्स्ट्रामध्ये वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 6 रन्स. 6 धावा धावफलकावर इकडे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर रोहन. आणखीन एक फुलटॉस चेंडू होता. बॅटची काढा घेत खेळपट्टीवर चेंडू फील्ड झाला आणि रन्स मिळाली, एक सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 7 रन्स. 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा हे देखील विसरता कामा नये. ज्या अर्थी पहिल्या षटकामध्ये काय घडलं हे विसरावं लागेल. एक विकेट जरूर गमावले, परंतु 42 धावांचा पाठलाग करायचा आहे स्टार वागरेश्वर संघाला. मोठं टार्गेट आणि मोठे टार्गेटचं पाठलाग करत असताना संघाला आपण पाहतो. आणखीन एक फुल टॉस आहे. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. पाठीमागे फाईन लेग क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र जाईल सरळ सीमा पार आणि रन्स मिळतील 4 चौकार.
पहा अशा प्रकारच्या जर का तुम्हाला संधी मिळाल्या तर त्यांच्यावर मोठे फटके यायला हवेत. अर्थातच चौकाराला 4 धावेने धावसंख्या 11 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. बॅटची एट घेत शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना रन्स आली एक सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 12 धावा धावफलकावर 5 सिंगल डब्बल्सने काही होणार नाहीये. सामना जर का जिंकायचा असेल तर चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. इकडे देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, ब्लाइंग स्ट्रोक, बॅट बॉलचा संपर्क नाहीये, चेंडू निघून गेला. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू आपण पाहतोय. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. बॅकवर्ड क्षेत्राकडे एक क्षेत्ररक्षक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे डीप मिड विकेटला. एक टप्पा, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. चार धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 16 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 16 धावा धावफलकावर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. चांगला फटका परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फंबल पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र चाललाय सरळ सीमा पार. बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या 21, 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. उर्वरित एक षटक 6 चेंडू आणि विजयासाठी एकवीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. उर्वरित 6 चेंडू, 1 षटक आणि 21 धावसंख्येची आवश्यकता असेल अंतिम षटकासाठी. दीक्षित ऑफस्टिकच्या बाहेर या ठिकाणी चेंडूला लेफ्ट केलंय, परंतु हनुमानजी नाईक या ठिकाणी डेड बॉल आहे का? ठीक आहे. 21 धावा धावफलकावर आपण पाहतो आणि 6 चेंडू आणि 21 धावसंख्येचीच आवश्यकता आहे. पण 12th मॅन तुमचा आहे, तिकडून सामना थांबवू नका. 12वा खेळाडू आहे इकडे. 21 धावा झाल्यात. अरे मग इकडे तिकडून काय
एक मिनिट नाईक सर, एकदा आपण रिचेक करूया स्कोर. क्षमा असावी. 20 रन्स, 20 धावा आणि 22 धाव संख्येची आवश्यकता या ठिकाणी असेल. 12th मॅनला देखील आमची विनंती आहे, आपण थोडं लक्ष द्या. शॉर्ट पिच चेंडू त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे फाईन लेग क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक चेंडूला पकडेल. तत्पूर्वी 2 रन्स या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जातील. 5 चेंडू आणि 20 धाव संख्येची आवश्यकता. 5 चेंडू आणि 20 धाव संख्येची आवश्यकता असेल. 22 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 42 धाव संख्येचा पाठलाग करत असताना टीम स्टार वागरेश्वर. बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये शिवमल्हार बी संघाने थोडं बॅकफुटवर आणलंय प्रतिस्पर्धी संघाला. चांगला चेंडू आहे, परफेक्ट 3 स्टंपच्या मधोमध अगदी 4थ्या 5व्या चेंडूच्या लाईन आणि लेंथवर चेंडू पडला आणि आणखीन एक डॉट बॉल आलाय. नौका गोलंदाज आपण पाहतोय. खरं तर क्रिकेट करिअरची सुरुवात करत असताना 12 नंबरची जर्सी परिधान केलेला दीक्षित. परफेक्ट यॉर्कर, खोलवर टप्प्याचा चेंडू, स्ट्रेट हिट, व्हीसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. सिंगलने काहीच होणार नाहीये. प्रतिस्पर्धी संघ खरं तर खुश असेल सिंगल डबल्सने. चेंडू बाकी असतील आता 3. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 24 धावा धावफलकावर या ठिकाणी आपण जरूर पाहतोय. आणखीन एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. मिड विकेटकडे ट्रॅव्हल होत असताना चेंडू फील्ड केला जाईल आणि काहीशे आता हातबल झालेत आणि सामना सोडलाय की काय असंच मात्र म्हणावं लागेल. 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी आहे आणि औपचारिकता मॅच मध्ये मात्र आता शिल्लक राहिले. पहिलं षटक अतिशय निर्णायक, ज्या षटकामध्ये 5 रन्स फक्त खर्च केल्या, 1 विकेट मिळाली. चांगला फटका आहे. पराभवाचं काहीसं अंतर कमी करून देणारा हा षटकार मात्र आलाय. एक संघर्षमय षटकार. नगर बीच्या अगेन्स्ट नवज्योत ए या टीमने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण निवडले. बिग फाईट नेक्स्ट मॅच शांतीनगर बीच्या अगेन्स्ट नवज्योत ए. 6 धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर 31-31. 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. मिसफील्ड झाले, आणखीन काही रन जरूर मिळतील. चौकार यावेळेस थर्ड मॅनला आलाय आणि ही मॅच मात्र या ठिकाणी समाप्त झाले. 4 धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर जरूर पाहायला मिळाली 35, परंतु 7 रन्स अर्थातच 6 धावेने संघ मात्र पराभूत झालाय. आदरणीय कमलाकर भोईर साहेबांना विनंती असेल आपण प्रमुख अतिथी मंचकावर यावं. प्लेयर ऑफ द मॅच या ठिकाणी आम्ही जरूर घोषित करतोय तुलसीदास. तत्पूर्वी आपण विशेष अतिथी सन्मानाकडे जाऊया. माजी सरपंच आदरणीय भाऊ म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये केला जाईल. जिथे गावाला एक वेगळी ओळख आणि एक दिशा देण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून घडताना आपण पाहिलं. विविध कार्यक्रम, विविध उपक्रम आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली गावाचा विकास कशा प्रकारे होईल हेच ध्यास ज्यांच्या हृदयात नेहमी राहिलंय असे तुम्हा आम्हा सर्वांचे नेते अर्थातच भाऊ म्हात्रे, माजी सरपंच जिते साहेबांचा विशेष अतिथी सन्मान या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आयोजकांकडून खरं तर हा सन्मान